बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय बंद आता करण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषध विक्रीला विरोध होतोय। दुकानं बंद आंदोलनाला मेडिकल चालकांचा मोठा प्रतिसाद आहे। सरकारनं ऑनलाईन औषध खरेदी विक्रीवरती बंदी करावी, औषध विक्रेत्यांच्या संघटनेची ही मागणी आहे। त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी। अनेक औषधी जी आहेत त्या सहजपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहेत। त्याचा परिणाम जो आहे तो आता मेडिकल चालकावरती होत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज एक दिवस संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी मेडिकल व्यावसायिक आहेत। नेमकी काय सांगाल, कसे परिणाम तुमच्यावरती याच्यावर? आज या ठिकाणी सरकारच्या GSR 817 व 220 या धोरणाअंतर्गत ऑनलाईन मेडिकलची विक्री होत आहे। त्या ऑनलाईन मेडिकलच्या विक्रीमुळे आमच्यासारखे देशभरातील 12.5 लाख छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांचा धंद्यावरती परिणाम झालेला आहे आणि डिस्काउंटमुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय। या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही आज एक दिवसीय संप या ठिकाणी पूर्ण देशभरात 12.5 लाख सर्व व्यावसायिक बंद ठेवून हा निदर्शन नोंदवणार आहे आणि हा संप आमच्या सरकारने मागण्या पूर्ण कराव्या, नाही तर याला बेमुदती करण्याचं आमच्या असोसिएशन तर्फे एक सध्या चर्चा चालू आहे। प्रमुख मागणी आमची एवढ्याच आहे की यांनी ऑनलाईन विक्री बंद करावा, बाकी काहीच नाही। आमच्यासारखे जे गरीब लोक आहे, गरीब कुटुंबातले व्यावसायिक आहे, मेडिकलवाले खेड्यापाड्यातून आलेले इथं, त्यांच्यासाठी फक्त सरकारने एवढं सपोर्ट करावा, ऑनलाईन विक्री बंद करावा। ऑनलाईन औषध खरेदी केल्यानंतर किती परिणाम जो आहे तो व्यवसायावरती होऊ शकतो? भरपूर परिणाम होऊ शकतो, कारण सगळं जीवन मेडिकलवर आहे। देशभरासह मराठवाड्यामध्ये देखील आता या बंदला मोठा प्रतिसाद जो आहे तो मेडिकल चालकांनी केल्याचा पाहायला मिळत आहे। जे ऑनलाईन औषधे खरेदी विक्री होत आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी जी आहे मेडिकल चालक करत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय शिडे, छत्रपती संभाजीनगर।